दरम्यान जो आधीचा सामना झाला शिवाई वॉरियर्स वर्सेस पिंक पॅन्थर आणि 22 धावाच्या संघाने रोखल्या शिवाई वॉरियर्स ज्यांची हा लीग मधली पहिला विनर आणि सुंदर असं गोलंदाजी आपण सर्वच बॉलरकडनं बघितली गेली। तर शिवाई वॉरियर्सचे संघ मालक सन्माननीय श्री निलेश पावडे यांच्याकडून पुंडलिक पाटील यास 500 रुपये, आमचे लीगचे उपाध्यक्ष श्री संतोष गरज यांना विनंती करतो की त्यांनी हे त्यांचं पारितोषिक त्यांना द्यायचं आहे आणि योगेश पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचे तब्बल 600 रुपयाचं प्राइज आलेलं आहे। पुंडलिक पाटील यांनी डेड ओव्हर टाकली आणि हा सामना जिंकून दिला, तब्बल 600 रुपयाचं कॅश प्राइज। त्यात नंतर पुन्हा शिवाई वॉरियर्सचे संघ मालक यांच्याकडून विपुल पावडे, प्रणित आणि साहिल या तिन्ही बॉलर साठी प्रत्येकी 200 रुपयाचा रोख प्राइज आलेला आहे। तिघांना विनंती असेल की हे प्राइज घेऊन जायचं आहे। मी आमचे लीगचे उपाध्यक्ष श्री संतोष गरत व शिवाई वॉरियर्सचे संघ मालक निलेश पावडे यांची विनंती करतो की त्यांनी कॅश प्राइज त्यांना द्यायचं आहे। विपुल पावडे, प्रणित आणि साहिल, मला वाटतं साहिल एक्झाम साठी गेलेला आहे, प्रत्येकी 200 रुपये। खूप छान अशी गोलंदाजी, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढील सामन्यासाठी ऑल दी बेस्ट। चेतन सर 100 रुपयाचा आणखीन कॅश प्राइज आला प्रकाश सुमडा यांच्या माध्यमातून देऊ करिता। चला देऊ आपण या आपल्याकरिता 100 रुपयाचे कॅश प्राइज आणि जरूर आपण देऊला 5 विकेट ज्यांनी नावावर आपल्या केल्या गेल्या अशा बॉलवर 5 विकेट आणि अध्यक्षांची ऑटोग्राफ सुद्धा आपण देऊला देणार आहोत आणि तो देऊन जवळजवळ बराच चेंडू मात्र सांभाळायचा आहे। हीच देऊ आमच्यापर्यंत जॉईन होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये। चला देऊ आपण या आपल्याकरिता सुद्धा 100 रुपयाचे कॅश प्राइज झालंय आणि जरूर इथे पाहताय निलेश पावडे यांच्या माध्यमातून पाहू शकाल हे 100 रुपयाचे कॅश प्राइज कारण की प्रकाश तुंबडा यांच्या माध्यमातून कॅश प्राइज होता, परंतु आपण आणि जरूर निलेश पावडे सरांकडे सुद्धा 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि जबरदस्त झेल पकडला गेला होता आणि जरूर ज्या बॉलवर 5 विकेट घेतले ना तो बॉल सुद्धा देऊला सुपूर्द करायचा आहे। चेतन पाटील सर तुम्हाला जरूर देऊ मुख्य मंचावर जायचं आहे। चेतन पाटील सर जरूर प्रश्न विचारतील। 5 विकेट घेतले गेलेत आणि 5 विकेट आपण पाहिले एकाच ओव्हर मध्ये घेतले। आणि मॅन ऑफ द मॅच साहिल आहे, साहिल एक्झाम करिता पोहोचला गेलाय म्हणून आपण किड्स कॅमेरामॅन फोटो मात्र पहा झूम इन करताना दिसतात आणि 5 विकेट ज्याच्या नावावर आलेत। देऊ कॉंग्रॅच्युलेशन असेल, पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिल्या। तर मग इथे पहा स्वर्गीय दामोदर स्मृती संघ आहे आणि विपक्षच्या टीम जर पाहू शका दुमाडा योद्धा आहे। तर मग दुमाडा योद्धाच्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा खर्च केले, कुठलाही फलंदाज पाहायला बाद झाला नाहीये। ऋषिकेश आणि कैलास या बॅटरला आपण पाहतोय। सूरज नेक्स्ट गोलंदाज, इथे पहा पहिलाच बॉल, पंच दर्शवतात की ऑफ स्टंप पिचिंग आहे आणि हा बॉल आपण पाहिला। तर मग जरूर थोडीशी जोखीम पत्करावी लागली गेली असती का, कारण की एका बाजूने आपण दुमाडा योद्धा संघ पाहतोय आणि दुमाडा योद्धा आणि त्यानंतर जरूर आपण पाहतोय एका बाजूने टीम आहे ती स्वर्गीय दामोदर स्मृती। इथे जर पाहू शकाल 8व्या बॅटने चेंडूला खेळला गेला, त्या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे पहा एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून धपलकावर धाबा पाहू शकाल जॉईंट झाल्यात। चे मित्र आम्हाला प्रल्हाद आहाडी दर्शवतात की
2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धाबल कवर धाबा 8. इथे जर पाहू शकाल ऑन साइडला चेंडू मात्र खेळला गेला आहे. या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षक देण्यात आहे आणि या बॉलवर पाहताय आपण जरूर पुढे एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावफलकावर धाबा जॉईंट झाल्या. आतापर्यंत 9 धाबा पाहतोय. कारण की सुरेश या गोलंदाजांना आतापर्यंत पाहिले त्यानंतर मग चेंडू हाताला गेले 3. इथे पहा ऑन साइडला चेंडू उडवलाय आणि महत्वाचा झेल पकडला गेलाय. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज गॉन मिस्टर ऋषिकेश. पाहतो मैदानाच्या आतमध्ये दिवस बर्थडे आहे त्याच आपण अजय गुहेला पाहतोय. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. ते जर पाहू शकाल बर्थडे बॉयच्या माध्यमातून ऑन साइडला मात्र कव्हर पॉइंट रिजन मात्र चेंडू डाऊन द ट्रॅक खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देण्यात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. कारण की 22 यार्डची खेळपट्टी सहज 2 खेळाडूंना मात्र पूर्ण केले. आपण कैलासला पाहतोय. त्यानंतर अजय गुहे ब्रँड ऑफ अंबेदे. कारण की 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. संघाची टोटल आपण पाहिली त्यात मग जाऊन पोहोचले गेले 11 रन्स ऑन द बोर्ड. धाबल कवर पोहोचला गेला धाबा. इथे पहा पुन्हा जर हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट म्हणून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली आणि एक सिंगल आल्यानंतर धाबल कवर आणखी एक धाव जॉईंट होते. दुसरं षटक पाहू शकाल मार्गासमोर येत. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाबल कवर धाबा 12. हॅलो. दरम्यान बारकूच्या दुकानाजवळ जी गाडी आहे एक छोटा टेम्पो आहे तो काढायचा आहे. तिथे बाउंड्री लाईन आहे. धन्यवाद. बाहेर आहे का बाउंड्री लाईनच्या? बाहेर असेल तर ठीक आहे. धन्यवाद. इथे पाहताय पहिल्याच बॉलवर आपण पाहिल्या 3 धाबा अर्जित केल्या गेल्यात आणि 3 धाबेच्या मदतीने धाबलकावर धाबा आपण पाहतोय 15 धाबा पाहायला मिळाल्या. कारण की महादूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पोहोचला गेलाय. कारण की पहिलं षटक किरण हाताला गेलं. किरणच्या षटकात धाबाला 7. दुसरं षटक सूरज 6 बॉल 5 आणि 1 विकेट आपल्या नावावर केली. त्यानंतर आपण महादू गोलंदाजाला पाहतोय रॅटअप ओव्हर द सुरुवात. इथे पहा हा ट्रॅकर चेंडू होता. चेंडूला सरळ उडवलाय. 1 बाउन्स 1 टप्प्या अखेर कैलासच्या बॅट मध्ये ब्रँड फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार. चौकार 4. धावसंख्या जर पाहू शकाल तब्बल जाऊन पोहोचली गेली. आपण पाहता 19 धाबा. यावेळी जर पाहू शकाल पुन्हा आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. फाईन लेग क्षेत्रात. इथे पहा आणखीन एक येतोय दर्जेदार. बॅक टू बॅक आपण 2 चौकार पाहिले. चेंडू जातो सीमा पार. चौकार 4. चालतो या
सांगणार आहे एजे फायटर्स वर्सेस यशादा वॉरियर्स दोन्ही संघांना हा ऑफिशियल पहिला पुकार असेल। पहिली इनिंग झाली की लगेच लानेफेक साठी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे। धन्यवाद। ते जर पाहू शकाल बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळाले। इथे पहा तिसरा चौकार होण्याची शक्यता होती परंतु इथे पहा जरूर चेंडू आणि फलीचा कॉम्बिनेशन झालं होतं परंतु चेंडू थोडासा खेळपट्टीला जरूर पंच दर्शवतात की हा डॉट बॉल आहे आणि डॉट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचले गेले 23। चांगली बॅटिंग कैलासने सुरुवात केली गेली कारण की पहिल्या ओव्हर मध्ये दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 12 धावा होत्या 12 बॉल मध्ये। त्यानंतर तिसऱ्या इथे पंच दाखवतात की एक्स्ट्रा खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताला गेलाय। इथे पाहता आपण नो बॉल आलाय आणि नो बॉलच्या स्वरूपात येणारी सुवर्ण संधी कैलासला आहे फ्री हिट। उघडा डोले पाहणे नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट। 24 धावा दाबल कबर आपण पाहतोय कारण की 24 एप्रिल 1973 रोजी आपण सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूचा जन्म झालाय। इथे पहा चेंडू मिड विकेटला क्लिअर होतोय क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावर मस्तक देऊन चेंडू सीमा रेषा पलीकडे आणखीन कैलासचा ब्रँड चौकार 4। पहिल्या तत्प्रमुख जाऊन पोहोचल्या गेल्यात 8 धावा 28 धावा आहेत। 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला डबल कव्हर धावा 28 आहेत। किस ग्रेट बॅटिंग मिस्टर कैलास अंतिम बॉल यावेळेस ऑन साइडला चेंडू उडवलाय खडे खडे चेंडूला लॅप केलाय आणखीन चेंडू जातोय सीमा रेषा पार। मैदानाच्या आतमध्ये जणू की कैलास नावाचं वादळ सुनामी घोगावायला सुरुवात झाली आहे कारण की या ओव्हर मध्ये किती 4 आले तत्पर मग 4 4 पाहायला मिळाले। फक्त आपण पाहिला जो चौथा चेंडू डॉट आला त्यानंतर कुठलाही बॉल आपण डॉट पाहिला नाहीये। ग्रेट बॅटिंग कारण की आतापर्यंत आपण 12 बॉल मध्ये पाहिल्या होत्या 12 धावा त्यानंतर 6 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये 18 धावा पाहिल्या। ग्रेट बॅटिंग संघाची टोटल 32 धावा। इथे जर पाहाल तत्पर मग एक सिंगल पुन्हा कंप्लीट होते आणि एक सिंगल कंप्लीट झाल्यानंतर पंच दर्शवतात की लेग बाईज आहे आणि इथे पाहताय की पंच आम्हाला दर्शवतात की धावसंख्या एकने पुन्हा वधारते धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 33 रन्स ऑन द बोर्ड डबल कव्हर। कैलास पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय। इथे पहा कैलास शपल होऊन चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता तर इथे जर पाहाल तर मग पुन्हा पंच दर्शवतील की व्हाईट बॉल आहे। जरूर आपण पाहताय व्हाईट बॉलच्या स्वरूपात डबल कव्हर धाबा 34 आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्यात कारण की 2 बॉल इथे पहा लांबी कमी आहे उंची जास्त झेलची संधी फलंदाज बाद गॉन कैलास। आपण डावखोरी फलंदाजाला पाहणार आहोत नितेश। 333 जर्सी क्रमांक कालच्या दिवसात सातत्याने गाजली क्रिस गेल या कॉपी बुकने आपण पाहतोय डावखोरी फलंदाज
कारण की 3 बॉलचा खेळ नितेश मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. अजून मात्र येणारे या योगेश गोलंदाजाचे 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये जे काय करायचं आहे पहिला चेंडू आपण पंच पाहताय लेग बाईज. त्यानंतर दुसरा बॉल आपण पाहिला डॉट आला आणि त्यानंतर व्हाईट बॉल आहे आणि त्यानंतर विकेट आहे. 3च बॉल झाल्यात. इथे पहा ऑन साइडला चेंडू उडवलाय. आणखीन जर पाहू शकाल तर मग फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज गॉन. आया राम और गया राम अशी परिस्थिती. नितेश नुकताच मैदानाच्या आतमध्ये आला आणि जरूर नितेश आल्यानंतर जर पाहू शकाल नितेशला पुन्हा लगेच परतावं लागेल. चार बॉल झालेत. पहिला बॉल आपण पाहतोय लेग बाईज आहे. त्यानंतर दुसरा बॉल वाईट आहे का आणि त्यानंतर एक डॉट बॉल आहे. यस डॉट नाही आहे. बस 3च बॉल आहेत. लक्ष असू द्या. यस डॉट बॉल नाही आहे. जरूर लेग बाईज आहे. त्यानंतर आपण पाहिल्या तर मग वाईट आहे आणि विकेट आणि पुन्हा विकेट. म्हणजे टोटल आपण पाहिले 3 बॉल झालेत. अजूनपर्यंत येणारे बॉल आहेत 3 बॉल मध्ये धाबा किती ठोकल्या जातील. धाबलकावर धाबा फक्त आणि फक्त जॉईंट झाल्या गेल्या. 34 धाबा आहेत. कारण की 4 ओव्हर मध्ये खूप साऱ्या धाबा झाल्या. आल्याच पावली स्लो स्वीप. इथे पहा फलंदाजाला परतावं लागेल आणि इथे पहा विकेट हॅट्रिक ऑन झाले आणि दुसरी विकेट हॅट्रिक जर पाहू शकाल अल्केश नंतर सातत्याने गाजलं जाईल नाव योगेश धुमाडा योद्धा. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. कारण की 2 बॉल चा खेळ आपण पाहतोय. शेष आहे उर्वरित आहे. 2 बॉल मध्ये जर पाहू शकाल देऊयात का आपण डीजे जॉकीला संधी आणि यानंतर जरूर आपण मॅच क्रमांक 3 पाहणार आहोत. एजे फायटर आणि यशादा वॉरियर्स. चला दोन्ही संघाला पहिला बॉल आहे. एजे फायटर आणि यशादा वॉरियर्स संघ या आपण दोन्ही टॉस करूयात लगेच. इथे पाहताय मग व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात दाबलकावर धाबा आपण पाहतोय. 35 किरण बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 बॉलचा खेळ. इथे पहा आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. मिड विकेटला चेंडू डाऊन द ट्रॅक क्लिअर होतोय. सी मारेशा पार चौकार. कारण की किरण नुकताच मैदानाच्या आतमध्ये जुमिकी डावखोरी फलंदाज झाला आणि डावखोरी फलंदाजाच्या माध्यमातून हा काय जबरदस्त सुरेख फटका पाहायला मिळाला. चौकार. 4 धाबा. संघाची टोटल मग पाहिली तर जाऊन पोहोचले गेले 39 धाबा दाबलकावर आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे योगेश. इथे पहा शेवटच्या बॉलवर सुद्धा जर का काय रणनीती होती त्यात मग डायरेक्ट हिट आणि इथे पहा डायरेक्ट हिट तर झाला नाहीये. इथे पाहताय पुन्हा व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट प्लस 1 अशा टोटल पुन्हा 2 धाबा आल्या आणि 2 धाब्याच्या बढतीनं तर स्वर्गीय दामोदर स्मृती संघ आपण पाहतोय तब्बल जाऊन पोहोचला गेला 41 या आकड्यावर.
चला एजे फायटर संघ आपण कर्णधार आमच्यापर्यंत जॉईंट व्हा टॉस बॉक्स मध्ये. इथे बाप शेवटचा बॉल हाताळण्या करिता आणखीन जर पाहू शकाल तत्पर मग पुन्हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात आपण पाहताय संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 42 रन्स. डबल कव्हर जाऊन पोहोचला गेला. शेवटचा बॉल येणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. आपण बर्थडे बॉयला पाहताय अजय गुहे. ओहो यावेळेस क्लास फटका सजवला गेलाय. गेंद गई 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 स्टँड ऑन डिलिव्हरी. शेवटच्या बॉलवर का विना ठोकला अजय गुहे बर्थडे बॉयना. षटकार 6. संघाची टोटल 48 विजयाकरिता 49 धाब्यांचं लक्ष आहे. चला एजे फायटर संघ आपण कर्णधार या टॉस बॉक्स मध्ये यशादा बॉडी संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत जॉईन झालाय. पण देऊयात एक डीजे जॉकीला संधी. कमांड डीजे. बॉक्स मध्ये आपण एजे फायटर संघाचा कर्णधार जॉईंट व्हा. एखादा बॉलियर संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत जॉईंट झालाय. चला बॅट्समन आणि चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा. स्वर्गीय दामोदर स्मृती संघ विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा कुठल्याही वेळेला निवडता. त्यानंतर चला दुमाडा योद्धा संघ आपण 2 बॅटर मैदानाचा ताबा घ्या लगेच. चला एजे फायटर संघ चेतन पाटील सर अजून पोहोचला नाही. एजे फायटर संघाचा कर्णधार. हॅलो. आजचा दुसऱ्या दिवसातला तिसरा सामना एजे फायटर्स वर्सेस यशादा वॉरियर्स. एजे फायटर्सचा संघनायक चला जरूर रुपेश आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. आणि टॉस जर पाहू शकाल चेतन पाटील सर कोणाच्या हस्ते करायचा आहे. मुख्य मंचावर उपस्थित मी सन्माननीय श्री दत्तात्रय पाटील यांना विनंती करतो की हा पुढील जो सामना होणार आहे त्याचा नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. सन्माननीय दत्तात्रयजी पाटील सर. किच दत्तात्रयजी पाटील सरांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभाचे टॉस करा. मॅच क्रमांक जरूर आपण पाहतोय 3 आजच्या दिवसातील तिसरी मॅच एजे फायटर आणि यशादा वॉरियर्स. तेच दोन्ही संघाचे कर्णधार जरूर आमच्यापर्यंत पोहोचले गेलेत. एका बाजूने जरूर आपण रुपेशला पाहतोय एजे फायटर संघाकडनं. तत्पर यशादा वॉरियर्स संघाकडनं आपण जरूर महादू आणि जरूर टॉस बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईन झाले गेलेत पद्माकरजी पाटील साहेब. यांच्या शुभाचे पहा टॉस होतोय. चॉईस तर दिलाय परंतु इथे पहा की टॉस होतोय. काटाचा कॉल आलाय. इथे जर पाहू शकाल टॉस रुपेश जिंकला गेलाय. छापाचा कॉल आला जिंकला गेलाय. तर रुपेश प्रथम काय स्वीकारशील समोर यशादा वॉरियर्स सारखा एक जर पाहू शकाल त्यात मग अक्षय फराट इनफॉर्म फलंदाज. आतापर्यंत पहिल्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग झाली नाहीये. या दिवसामध्ये अक्षय फराटने कुठेतरी रणनीती आगली वेगळी पाहायला मिळेल. किती धावांपर्यंत तुझा निर्णय प्रथम काय असेल. आम्ही 35 ते 40 धावांपर्यंत त्यांना थांबवू. प्रथम तुमचा निर्णय काय फिल्डिंग की बॅटिंग. क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण करण्याकरिता तुम्ही 35 ते 40 धावांपर्यंत जरूर त्यांना रोखणार असा मात्र चॅलेंज दिलाय. परंतु कालच्या दिवसामध्ये तुम्ही 2 जरूर हार पत्करल्या. परंतु आजच्या दिवसामध्ये जर का तुम्हाला सुपर 4 मध्ये पोहोचायचं असेल तर जे तुमचे सामने बाकी आहेत ते मात्र तुम्हाला जिंकावेच लागतील. आम्ही नक्की जिंकायचा प्रयत्न करू. येस धन्यवाद असे रुपेश. त्यानंतर जरूर आपण महादू सरांकडे वळणार आहोत की महादू सर काय म्हणतील. अक्षयचा कालच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स चांगला राहिला नाहीये आणि आजच्या दिवसामध्ये ओपनिंग चेंज असेल की ओपनिंग तीच असेल.
कालचा परफॉर्मन्स चांगला नसला तरी पण कालचा तो कालचा दिवस होता आणि आजचा तो आजचा आहे आणि आम्हाला आमच्या पूर्ण टीमकडनं परफॉर्मन्स करेल अशी अपेक्षा आहे आणि खरंच चांगला परफॉर्मन्स करून आम्ही स्कोअर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू आणि मॅच विन करण्याचा फुल ट्राय करू. धन्यवाद. असेल म्हणतात ना की चांगले दिवस आले तर कमेंट करू नका, वाईट दिवस आले तर खचून जाऊ नका. आणि जर का मित्रांनो कोणाच्या एखाद्या खेळाडूचा खेळ होत नसेल तर त्याला मागे खेचू नका, कारण की तो त्या खेळाडूवर आलेला हा फक्त आणि फक्त काल असतो. तर बोलूयात पूर्ण मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा खडे खडे चेंडूला लॅप केला आणि उडवलाय. चेंडू आउट ऑफ द पार, गेंद को गुम कर दिया. चला नवीन चेंडूचा वापर करा, कारण की जरूर चेंडू जर पाहायला गेला तर मग हा फटका आपण पाहिला महादूतच्या बॅट मध्ये होता आणि महादूतच्या बॅट मध्ये फटका आला. षटकार 6 धाबा 3 बॉल आणि संघाचे टोटल आपण पाहतोय 6 ज्या आकड्यावर जाऊन पुजले गेलंय. कारण की अजय गुहे सारखा गोलंदाज आपण सातत्याने आम्ही बऱ्याच टुर्नामेंट मध्ये अंबेदे संघाकडून पाहिला आणि खास करून जर पाहायला गेलं तर त्याची गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीवर जर पाहू शकाल महादूतचा ब्रँड आपण पाहतोय. बिग हिटर म्हणून ज्याला ओळखलं जात आहे मिस्टर महादू ऑन फायर. 3 बॉल धाबलकावर धाबा 6 हा आकडा धाबलकावर सजवला गेलाय. बड्डे बॉय रॅटम राऊंड सुरुवात केली. 2 चेंडू तर अप्रतिम दर्जेदार हाताले गेले आणि तिसऱ्या बॉलवर आपण पाहिला तर मग हा मोठा फटका आला. चौथ्या बॉलची रणनीती. ओहो यावेळेस चौथ्या बॉलवर बॅकपून स्पंज करायचा होता चेंडूला. ऑन साइडला कव्हर पॉइंटच्या इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला खेळायचा होता. हा महादूने कुठेतरी मन बनवलं गेलं होतं या बॉलवर. तर इथे पाहायला गेला तर मग आणखीन आपण पाहतोय एक डॉट बॉल आलाय. सातत्याने संजूला आपण पाहतोय की जो नॉर्थ साइड एंडवर आहे ना, सातत्याने काहीतरी ट्विस्ट आणि कान मंत्र देतच राहतो महादूला. 49 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 48 धावबलकावर धाबा तर सजल्यात. 49 टू विन. ओहो यावेळेस आणखीन चेंडूला खडे खडे उडवण्याचा प्रयत्न होता. इथे पाहताय पंच पुन्हा मला दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात आपण पाहताय. मग पुन्हा एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहताय 4 बॉल आणि 7 धाबा. ओहो यावेळेस ऑफ स्टंप पिचिंग चेंडू पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर अजय गुहे सातत्याने आपण चांगली क्वालिटी पाहिली. चांगला गोलंदाज म्हणून ज्याची निवड आहे सातत्याने आपण पाहतोय अजय गुहेचा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे आणि स्वर्गीय दामोदर स्मृती संघाने काय आयकॉन म्हणून मला निवड केली गेली आहे हे प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या मध्ये देतोय. परंतु इथे जर पाहू शकाल महादू मिस्टामिक स्ट्रोक लांबी कमी उंची जास्त विकेटचा पतन फलंदाज मिस्टर महादू इज गॉन. कम ऑन डीजे. या सामन्यानंतर पर्पल कॅप होल्डर आणि ऑरेंज कॅप होल्डर असतील त्यांना बोलवून ना कॅप प्रदान करायची.
कैलासच्या माध्यमातून 2 चेंडू हाताळले गेले. असं धावसंख्या आपण पाहतोय 11. बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. सूरज या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस सालावून द कार्पेट एक्स्ट्राच्या स्वरूपात चेंडूला मात्र खेळला गेलाय. पुन्हा एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून आपण धाबलकावर धावा पाहिला. तत्पर मग 12 धाबा 4 बॉल कैलासच्या माध्यमातून हाताळले गेले आहेत. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचं पृथ्वीकरण कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कारण की अजय गुहेच्या माध्यमातून 6 बॉल मध्ये 7 धाबा आल्या. हे पहिलं षटक होतं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कैलासनं 4 बॉल मध्ये 5 धाबा. पहिल्या बॉलवर आपण 2 धाबा पाहिल्या, दुसऱ्या बॉलवर 2 धाबा आल्या, तिसऱ्या बॉलवर एक डॉट आणि चौथ्या बॉलवर एक सिंगल. ते पाहू शकाल झेलची तर संधी होती, परंतु चांगला एफर्ट आपण पाहिला या खेळाडूकडनं. कारण की शिवाई वॉरियर्स संघाकडून आपण निलेश पावडेला पाहिला. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त झेल त्याने पकडला गेलाय. कालच्या दिवसात आपण सूरज सारख्या खेळाडूला पाहिला, जमिनी लगत ज्यानं झेल पकडला गेला आणि जमिनी लगत झेल पकडला गेल्यानंतर आजच्या दिवसामध्ये स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जे आपण डॉल्फिन माशासारखं ज्याचं एफर्ट होतं आणि त्याच प्रकारची डाय आपण थर्डमॅन रिजन शॉर्ट थर्डमॅन मध्ये पाहिले. निलेश पावडे जबरदस्त झेल पकडला गेलाय. त्यानंतर पुन्हा झेलची संधी होती. इथे जर पाहू शकाल संजू स्टाईलनं चेंडूला भिरकावलाय. चेंडू जर पाहू शकाल तर मग जातोय सीमा रेषा पार, सीमा पलीकडे चौकार. 4. कमान डीजे. मग 2 षटक संपले आणि 2 षटकाच्या समाप्तीकडे धाबल कबर धाबा आपण पाहतोय 17 धाबा. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आपण 7 धाबा पाहिल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 10. अशा टोटल धाबा प्रोग्रेस कार्ड वर लागल्या गेल्या 17. अब किसको है खतरा. 12 चेंडू 2 ओव्हरचा खेळ पहा मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. अजूनपर्यंत आपण पाहणार आहोत 12 चेंडू शेष आहेत. 12 चेंडू मध्ये 32 धाबांचं हे रक्षण करायचं आहे. तत्पर इथनं जर पाहू शकाल सूरज आणि संजू मंजिल बहुत दूर है, चलना नहीं तो अब दौड़ना ही पड़ेगा सूरज और संजू. गेंदबाज इच आपण गोलंदाजाला पाहतोय सर राजू या गोलंदाजाला पाहतोय. राजूच्या माध्यमातून जर पाहिलं तर मग राईट अप राऊंड इन ऍक्शन मध्ये सुरुवात केली जाते. आतापर्यंत 12 बॉलचा केस संपलाय. 12 बॉलचा केस शेष आहे. इथे पहा सुरुवात जी करायची होती ती सुरुवात पहिल्याच बॉलवर अटॅक. यावेळेस जर पाहू शकाल फाईन लेग क्षेत्रात सूरजच्या बॅट मध्ये फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. 4. ग्रेट बॅटिंग मिस्टर सूरज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. दुमाडा योद्धा या संघाकडनं सातत्याने चांगली कामगिरी राहिली गेली. त्या सूरजला आपण पाहतोय. सूरज ऑन फायर. इथे पहा आणखी जर पाहू शकाल चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे जर पाहू शकाल तत्पर मग जरूर पंच आम्हाला दर्शवतात की बाईच्या स्वरूपात एक धाव आहे. सूरज दरम्यान स्वर्गवासी श्री वसंत कृष्णा पाटील व्यासपीठ, ह्या व्यासपीठावर काही मान्यवर आलेले आहेत. आपण त्या मान्यवरांचं स्वागत करूयात. सन्माननीय श्री समीर खेडेकर फ्रॉम थाना,
इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री निलेशजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. साहेब इथे आपण आलात, आपले खूप खूप धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद. दरम्यान सन्मान्य श्री अभिनय हाटे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या लीगचे सहसचिव श्री मान्य श्री राहुलजी पाटील यांना की त्यांनी सन्माननीय श्री अभिनय हाटे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद. दरम्यान सन्मान्य श्री गणेशजी सिंग साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे लीगचे सहसचिव सन्मान्य कुमार सुयोग गोंड यांना. सन्माननीय कुमार सुयोग गोंड यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य श्री गणेशजी सिंग यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर तवेगावचे सुपुत्र विजय आणि ज्यांच्यासोबत आम्ही खूप क्रिकेट खेळलो आणि त्यावेळेस सिक्सरचे बादशाह आमचे मित्र सन्मान्य श्री अतुलजी नाईक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सहखजिनदार सन्मान्य श्री प्रणितजी पाटील यांना. अतुल सोबत आम्ही खूप क्रिकेट खेळलो आणि तव्यासोबत खेळताना अतुलचा विकेट घेतला म्हणजे बऱ्हाणपूर जिंकणार हे फिक्स होतं. मला वाटतं निलेश भाऊला आठवत असेल, आम्ही यांच्यासोबत खूप क्रिकेट, ज्यावेळेस आम्ही ओपन क्रिकेट खेळायचो. ओपन इन द सेन्स कोणत्या समाजाचे नेतृत्व किंवा समाजाचा मॅचेस नसायचे तर एक गाव एक टीम, मग त्याच्यामध्ये कुणबी एसटी सर्व मिक्स आणि असे आम्ही सामने खेळायचो. खूप जुनी आठवण. आज तुम्ही आलात म्हणून आठवण आली की त्यावेळेस इथेही मॅच भरवायचो, तव्याला यायचो, उर्सा आंबेदा इथे मला वाटतं बऱ्हाणपूर तवा ही नॉर्मली नेहमी लढत बघायला मिळायची, सर्वांची आवडती लढत अशी. असो, धन्यवाद. आणि दरम्यान बऱ्हाणपूर गावचे सुपुत्र सन्मान्य श्री महादू वरठा इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्मान श्री गीतेश पावडे यांना. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्मान्य श्री महादेव वरठा साहेब, महादेव वरठा सॉरी, दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर्व मान्यवरांचं मुख्य धन्यवाद. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल या लीग फॉर्मॅट मॅच मध्ये. सूरज कोवलेने जो झेल पकडला गेलाय त्यानंतर मग महेंद्र पावडे ब्रँड ऑफ आंबेदे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. इथे बा फटका काय जबरदस्त सजवला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 बाउन्स एक टप्प्या अखेर चेंडू जातोय. संजू नावाचा शंखनाद करा चेंडू सीमारेषा पार, चौकार 4. धन्यवाद. दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत बऱ्हाणपूर आंबेदे सोमटा क्रिकेट लीग 2025 आणि पर्व तिसरे ह्या पर्वासाठी प्रवीण गुळे यांच्याकडून या लीग साठी तब्बल 500 रुपयाची देणगी आलेली आहे. आपले खूप खूप धन्यवाद. कारण की आपण पहिल्या बॉलवर एक सिंगल आली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार 4 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावांचं लक्ष आहे. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये संजू, ओहो दुसऱ्या आट्यामध्ये का होईना झेल तर पकडला गेलाय आणि फलंदाजाला पहा परतावा लागेल. कैलास, व्हेरी गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज मिस्टर संजू इज गॉन. धन्यवाद. डीजे एक मिनिट. दरम्यान सन्मान्य श्री हेमचंद गाडासाहेब ठाणे यांच्याकडून आपल्या लीग साठी तब्बल
5,000 रुपयाची रोख देणगी आलेली आहे. एकदा जोरदार जोरदार टाळ्यांचा टाळ्या झाल्या. गजराचा. अशा दातृत्वामुळे अशा दात्यांमुळेच ही लीग सुरळीत चालू आहे आणि चालू राहील. धन्यवाद. सूरज, ओव्हर टू यू. 31 धावात आपण आपण पाहतोय. विजयाकरिता जर पाहू शकाल 4-18चं समीकरण होतं. इथनं सुद्धा जर पाहू शकाल 3-18चं समीकरण आहे. इथे पाहताय चौथ्या बॉल आणि तिसऱ्या बॉलवर आपण विकेटचं पतन पाहतोय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण किरण या बॅटरला पाहतोय. आमच्या टॉस बॉक्स मध्ये जो किरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचला गेला होता. आल्याच पावली किरणना आडव्या बॅटने चेंडूला पाक खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर तैनात आहे. चांगल्या पद्धतीची क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळाली. इथे पाहताय आपण पुन्हा पंच बॉलवर दाबा किती आहेत? एकच धाव आली का? एकच धाव मात्र पाहायला मिळते. जरूर तुम्हाला येतात. जर का तुम्हाला जिंकायचं नसेल तरी चालेल, परंतु जर का हारले परंतु कमी धाबे नारा या बॉलवर कुठेतरी 2 धाबा आल्या असत्या. म्हणून मित्रांनो नेट रन रेट लीग फॉर्मॅट मध्ये खूप महत्वाचा आहे. तुम्हाला नेट रन रेट सुद्धा घेऊन चालावं लागेल. ओहो, यावेळेस ऑन साइड चेंडू जर पाहू शकाल तर मग चेंडू सरळ आपण पाहतोय ऋषिकेश यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे आणि ऋषिकेशच्या माध्यमातून हा चेंडू अप्रतिम दर्जेदार आपण पहिला स्टॉप केला गेलाय. शेवटचा अंतिम बॉल, एक चेंडू आणि विजयकरिता 17 धावांचं लक्ष्य. इथे बॉल हाताने चेंडूला 5 सेंटीमीटर क्रिकेट म्हणून खेळलं गेलं. त्या ठिकाणी ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. इथे जर पाहू शकाल तत्वमग स्वर्गीय दामोदर स्मृती संघ विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल केली. विजयाचं खातं खोललं गेलंय. जरूर कालच्या दिवसात जर पाहू शकाल तत्वमग 2 मॅच हार पत्करावी लागली. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये जरूर पाहू शकाल आपण एक मॅच पहिला जिंकलाय आणि